मैदान या ठिकाणी आमरण उपोषण। पोलीस पाटील यांच्या मानधनवाढीस इतर प्रलंबित मागण्या वाढवण्यासाठी सातारा जिल्ह्यातील शेंडेवाडी तालुका पाटण येथील पोलीस पाटील संतोष शामराव पवार यांनी मुंबई आझाद मैदान या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं असून या उपोषणास महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून पोलीस पाटील यांना साखळी उपोषणाद्वारे पाठिंबा दर्शवलाय। पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मानधनवाढीस इतर सर्व मागण्यांसंदर्भात देऊनही सध्याचे सरकार याचा गांभीर्याने विचार करत नाही। आम्हा नियुक्त झाल्यापासून आजपर्यंत कधीच वेळेत महिन्याच्या महिन्याला मिळालं नाही। या तुटपुंज मानधनात कुटुंबाचा उदरनिर्वाह करणं शक्य नाही, मुलांना उच्च शिक्षण देता येत नाही। यासाठी शासनाला जाग यावी व शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्या व आता येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमचे मानधन वाढवावे म्हणून श्री संतोष शामराव पवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी आझाद मैदान येथे लोकशाही व कायदेशीर मार्गाने आमरण उपोषण करणार आहेत व त्यास महाराष्ट्र राज्यातील सर्व पोलीस पाटील साखळी उपोषण करणार आहेत। आमच्या प्रलंबित मागण्या अशा: प्रमुख मागणी मानधन वाढ दरमहा 21,000 इतके मिळावे व दरमहा वेतन वेळेत मिळावे। नूतनीकरण कायमस्वरूपी बंद करण्यात यावे। पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबासाठी आरोग्य विम्याची तरतूद करावी। सेवानिवृत्तीचे वय 65 करण्यात यावे। वरील सर्व मागण्या मंजूर होण्यासाठी आमरण उपोषण करत असल्याने शासनाने गांभीर्याने लक्षात घेऊन आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी विनंती करतो। आमच्या खबर गावाकडची या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि आमचे व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।